चरित्रे महान संगीतज्ञांची या विषयाअंतर्गत आज आपण पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांची माहिती घेणार आहोत. यांचा जन्म कुरुंदवाड संस्थानात झाला. वडील कीर्तनकार असल्यामुळे त्यांना गायनाची आवड निर्माण झाली. यांचे मूळ आडनाव गाडगीळ असे होते, पण सांगली जवळचे पलूस हे त्यांचे गाव असल्याने पलुसकर असे आडनाव लागले. दर जयंतीला फटाके वाजवत असताना त्यांच्या डोळ्याला इजा झाली आणि ते अंध झाले. बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर यांच्याकडे ते गायन शिकले. 1896 मध्ये त्यांनी भारतभर दौरे करून संगीताचा प्रसार केला. 5 मे 1901 मध्ये लाहोर येथे गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली व त्यांच्या शाखा निरनिराळ्या ठिकाणी काढल्या. विष्णुबुवांनी संशोधित केलेली स्वरलेखन पद्धती म्हणजे संगीत क्षेत्राला मिळालेली देणगीच होय. त्यांनी वंदे मातरम काफी रागात गाऊन लोकप्रिय केले. तसेच रघुपती राघव राजाराम हे भजन मूल पाठामध्ये गायले. पंडित विष्णुदास शिराली, पंडित शंकरराव व्यास, पंडित नारायणराव व्यास, पंडित विनायक बुवा पटवर्धन, पंडित शंकरराव बोडस, पंडित लक्ष्मणराव बोडस, पंडित वामनराव पाध्ये, पंडित ओंकारनाथ ठाकूर हे सर्व त्यांचे शिष्य होय. भारतीय स्वरलेखन पद्धती, संगीत तत्वदर्शन, राग प्रवेश, बालबोध, संगीत बालप्रकाश अशी जवळजवळ 60 पुस्तके त्यांनी लिहिली. शेवटी त्यांना विरक्ती आली. ते रामनाम जपू लागले. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून पोस्ट खात्याने त्यांच्या नावाचे तिकीट छापले. पलुसकरांनी नरसोबावाडी येथे कीर्तन करून लोकांची आणि देवस्थानच्या कमिटी सभासदांची मने जिंकली. व्यवस्थापकांनी त्यांना प्रसाद म्हणून देवाच्या अंगावरची वस्त्रे दिली. हीच वस्त्रे घालून त्यांनी पुढे अनेक वर्षे कीर्तन केली. जाहीर सभा संपल्यानंतर वंदे मातरम म्हणावयाची प्रथा पलुसकरांनी सुरू केली. ती आजतागायत सुरू आहे. धन्यवाद.